बाळूमामांच्या मंदिरात भूत निघतात। बाळूमामांचं मेतके गावात एक मंदिर आहे। या मंदिराला बाळूमामांचे मूळ क्षेत्र म्हणून सुद्धा ओळखले जाते। तर याच मंदिरात असलेल्या खांबाचे दर्शन घेतले किंवा त्याला फेऱ्या मारल्या तर वाईट शक्ती निघून जाते अशी श्रद्धा आहे। तर काही जण इथे भूते उतरतात असं सुद्धा सांगतात। एकदा मेतके गावातील भक्तांनी बाळूमामांची कीर्ती ओळखून त्यांच्या भंडाऱ्याचे आयोजन केले होते। यावेळी भंडाऱ्याची उधळण, पालखी, ढोल, मेंढ्यांची सेवा आणि भक्तांच्या पंक्तीमुळे मामा भारावून गेले। तेव्हा भक्तांनी या भंडाऱ्याची आणि मामांची आठवण राहावी या हेतूने खांब उभा करायचं ठरवलं। त्यानुसार एका भक्ताने सागवानाचे झाडच मेतके येथे आणले। त्यानंतर मामांच्या साक्षीने या सागवानाच्या झाडाला खांबाचं रूप देण्यात आलं। असत्य वाईट गोष्टींना पाचर मारतो म्हणजेच आळा घालतो असं म्हणत बाळूमामांनी हा खांब स्थापित केला। तर एक खांब कैलासात व दुसरा मेतक्यात असे याबाबत बाळूमामा म्हणत। त्यामुळे हळूहळू या खांबाची महती वाढत गेली। वाईट शक्तीपासून सुटका व्हावी, भूत लागलेलं असेल, लागवरलेलं असेल तर त्यापासून सुटका मिळावी म्हणून अनेक भक्त इथे येऊ लागले व त्यांना यातून चांगली प्रचिती सुद्धा मिळू लागली। दरम्यान बाळूमामा यांनी 1932 मध्ये भक्तांची इडापिडा कमी व्हावी या उद्देशाने रोवलेला हा खांब 1975 पर्यंत उघड्यावरच होता। कालांतराने मंदिर उभारणी झाल्यावर हा खांब खराब होऊ नये यासाठी ट्रस्टने त्याच्या सभोवती पंचधातूचे आवरण केले। तर वर्षभरात फक्त श्रावण महिन्यात या खांबाचे हे पंचधातूचे आवरण काढून मूळ खांबाचे दर्शन घेता येते। त्यामुळे श्रावण महिन्यात त्या मंदिरात मोठी गर्दी पाहायला मिळते। तर यावर तुम्हाला काय वाटतं? तुम्ही कधी बाळूमामांच्या मेतके येथील मंदिराचं दर्शन घेतलंय का? ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा।